नमस्कार. राज्यातील सर्व आशा गटप्रवर्तकांना आज आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा गटप्रवर्तकांच्या बाबतीत राज्यातल्या आपल्या संदर्भातला निर्णय जे आश्वासन दिले त्याचा GR निघेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त केली होती. आजही आपला GR निघालेला नाही. संपूर्ण राज्यभरातून आशा गटप्रवर्तकांचे फोन येत आहेत आणि म्हणून आपल्याला माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. भगिनींनो, आज आपल्याला अपेक्षा होती त्या पद्धतीने GR निघालेला नाही हे वास्तवता आहे. त्यानंतर आयटकच्या वतीने मी स्वतः कृती समितीचे पदाधिकारी प्रयत्न करतायत. मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जे OSD आहेत त्यांनाही मेसेज केलेला आहे, त्यांनाही निवेदन पाठवलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांना मेल आपल्या कृती समितीने 4 दिवसापूर्वी केला आहे, तो आज पुन्हा आम्ही रिपीट केलेला आहे. आणि म्हणून सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही PAंना आपण बोलण्याचा प्रयत्न केला आहे, मेसेजही केलेले आहेत आणि आपलं निवेदनसुद्धा पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आणि उद्या शेवटच्या मीटिंगमध्ये तरी आपला निर्णय व्हावा आणि दिलेला शब्द पाळावा ही अपेक्षा आहे. म्हणून कृती समिती पाठपुरावा सातत्याने करत आहे, आयटक पाठपुरावा करत आहे. आणि म्हणून या संदर्भात शासनाची जबाबदारी आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 3 दिवसापूर्वी सुद्धा आपल्या सगळ्यांना आश्वासित केलं होतं की आशांची निराशा करणार नाही. परंतु आज GR न निघाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आशा गटप्रवर्तक अशांत आहेत आणि सगळ्यांना राग अनावर होतो आहे. परंतु हे सर्व लोकशाही देशामध्ये जे तुम्ही पाहत आहात ते आपण सगळ्यांनी मिळून सातत्याने प्रयत्न आपले सर्वजण करत आहोत. आता जर नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय हेमंत गोडसे साहेब ज्यांनी आपला हा संप स्थगित करण्याच्यासाठी मागचा संप पहिला संप जो स्थगित करण्यासाठी मदत केली होती तेही एकनाथ शिंदे साहेब गटाचे खासदार आहेत. त्यांनाही आत्ता फोन केला आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संप मागं घेत असताना जे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता त्वरित व्हावी आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमचा विषय घेण्यासाठी आपण त्यांना सांगावं अशी आपल्या आशा गटप्रवर्तक महाराष्ट्रातील सगळ्यांच्या वतीने सर्वांना विनंती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही प्रयत्न जे करायचे ते करणार आहोत, परंतु आपण निराश न होता आपला संघर्ष हा चालू ठेवणार आहोत. आपण लढलोय. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी समोर पाहत आहात की दिलेल्या आश्वासनं लेखी पण होतं. त्यानंतर आता 3दा त्या 4 ठिकाणच्या जिल्हा मेळाव्यातही त्यांनी सांगितलेलं आहे आणि संप मागं घेत असताना सांगितलं होतं की पहिले संप मागं घ्या, मी शासन निर्णय काढतो. त्यानंतर आपण संप मागं घेतलेला आहे. आणि म्हणून आता शासनाची जबाबदारी आहे की जे त्यांना द्यायचं असेल त्याची घोषणा त्वरित करावी, आचारसंहितेच्या आधी करावी ही आपली माफक अपेक्षा शासनाने पूर्ण करावी अशी एक आपल्या सगळ्यांची विनंती आहे. म्हणून कृती समिती आणि आम्ही सर्वजण पाठपुरावा करत आहोत आणि हा पाठपुरावा आपण चालू ठेवूया इतकंच सांगतो. म्हणून सगळ्यांचे फोन घेता नाही आले गैरसमज करता कामा नये. ज्यासाठी प्रयत्न करायचे ते प्रयत्न आम्ही सर्व मिळून करत आहोत इतकंच आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं. आणि म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवूया. शासनाने त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि दिलेलं आश्वासन आशा गटप्रवर्तकांचं पाळलं पाहिजे. आपल्यासोबत ते सांगत होते की इतरांना सुद्धा द्यायचं आहे, त्याच्यासाठी कमिटी केली, कमिटीचाही रिपोर्ट गेलेला आहे. म्हणून आता ही सगळी जबाबदारी शासनावरती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आशा गटप्रवर्तकांचा, योजना कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका, निर्णय उद्याच्या बैठकीत घ्या असंच आवाहन मी आपल्या व्हिडिओच्याद्वारे सरकारला करू इच्छितो. 75,000 आशा, 4,000 गटप्रवर्तक आतुरतेने तुमच्या निर्णयाची वाट पाहतायत. या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केंद्र सरकारने केला नाही, 1 रुपया दिला नाही. मात्र तसं राज्य सरकारने करू नये, दिलेलं आश्वासन पाळावं ही माफक अपेक्षा लोकशाही देशामध्ये आम्ही मागत आहोत. तुम्हीच दिलेला शब्द, तुम्हीच त्याच मंत्री महोदयांनी दिलेलं लेखी आश्वासन ते पाळा आणि आशा गटप्रवर्तकांना न्याय द्या असं आवाहन या व्हिडिओच्याद्वारे करत आहेत. थांबतो. लढूया भगिनींनो. विश्वास आपल्या कामावरती आणि आपल्या पाठपुराव्यावरती आहे याची जाणीव कृती समितीला, आयटकला आहे. म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया इतकंच सांगतो. थांबतो. जय भीम, लाल सलाम, जय शिवराय. जय शिवराय. आयटक कृती समिती जिंदाबाद.